जर्मनीमध्ये फ्रेंडशिप डे नावाचा काही प्रकार नाही. इंडियामध्ये जे रंगीबेरंगी कलरचे फ्रेंडशिप बँड्स आपण मित्रांच्या हातावर बांधतो ते इथे सहसा पाहायला भेटत नाही. पण मग याचा अर्थ असा आहे का की जर्मनीमध्ये फ्रेंडशिप करत नाहीत? करतात हो, पण खूप वेळ लागतो. त्यांचा ट्रस्ट जिंकायला देखील 1 वर्ष 2 वर्ष असा कालावधी जातो. पण तो जर एकदा जिंकला तर मग ती मैत्री आयुष्यभराची. आयुष्यभराची मैत्री ह्याच्यावरनं मला आठवते ती म्हणजे शाळेतली मैत्री. ती एक अमूल्य मैत्री. शाळेतल्या मैत्रीचं वैशिष्ट्य असं की तेव्हा ना आपल्याकडे पैसा असतो, ना इगो, ना स्टेटस, ना फायद्या तोट्याचे हिशोब. तरी देखील ती मैत्री एकदम घट्ट बनून जाते. कशामुळे बनते ती मैत्री घट्ट? कारण की ती एक निस्वार्थ, निष्पापपणे एक इमोशन्स असतो त्या मैत्रीमध्ये. त्याच्यामुळे मग ते एकच डब्बा दोघांमध्ये अर्धा-अर्धा वाटून खाणं, डब्बाच नसेल तर मग मैदानावर जाऊन वहीच्या कागदावर किंवा एखाद्या प्लेटमध्ये खिचडी खाणं, खिचडी खाऊन मग तिथंच त्या मैदानावर खेळणं आणि मग वर्गामध्ये उशिरा येणं, सोबतच मग शिक्षा देखील उपभोगणं, एकमेकांचे गृहपाठ कॉपी करणं, परत त्याच्यामध्ये देखील शिक्षा उपभोगणं. हे जे काही इव्हेंट्स आहेत त्याच्यामुळे ती एक मैत्री अमूल्य बनून जाते. मग ते सायकलवर सोबत जाणं, सायकल स्टँडमध्ये भांडण करणं किंवा कोणाची सायकल पंक्चर करणं, अशा बऱ्याचशा खोडकर गोष्टी आपण शाळेमध्ये करतो आणि त्याच्यामुळे ती जी मैत्री बनते ती एक अमूल्य मैत्री. जसजसं आपण मोठे होतो तसतसे आपले मित्र वाढतात, आपले कॉन्टॅक्ट्स वाढतात, नेटवर्किंग वाढते. परंतु खरे मित्र हे फार कमी असतात आणि तेव्हाच मग आपल्याला गरज पडते ते म्हणजे शाळेतल्या मित्रांची. आज जर्मनीमध्ये राहून मला एक गोष्ट जाणवते की खरे मित्र हे खूप दुर्मिळ असतात. ते असे असतात की ज्यांच्यासोबत आपण काहीही न लपवता हसू शकतो किंवा काही बोलू शकतो, ज्या काही आपल्या भावना आहेत त्या देखील व्यक्त करू शकतो. तर या फ्रेंडशिप डेला त्या शाळेतल्या मित्राला नक्की मेसेज करा. कदाचित तोही तुमची आठवण काढत असेल.